चला मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि या सामन्याचा देखील आनंद लुटायचा आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे। अनिल पाटील साहेब आपण देखील या। एनबीसीसी करंगळी संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण सजवून घ्यायचं आहे। चला एनबीसीसी करंगळी विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या, लगेच आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। पहिला सामना अर्थातच आपण पाहिला गेला तर या स्पर्धेतील अनिल पाटील भाई चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेतील पहिला सामना आपण एका बाजूने पाहतोय श्री एनबीसीसी करंगळी आणि त्यांना फाईट करतायत श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघ। दोन मातब्बर संघ बिग बॅटल आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल। दोन्ही फलंदाजांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी मैदानाच्या ठिकाणी खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे। चला आयोजक संघ आपला एक स्कोरर नक्कीच पाठवायचा आहे। चला या आयोजक संघ आपला एक स्कोरर पाठवायचा विनंती असेल। चला भगवान कांबळे साहेब, प्रदीप वीर साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे। प्रदीप वीर साहेब आणि भगवान कांबळे साहेब उमेश उमेश बॉल नवीन बॉल कशा घेऊन आले? चला एनबीसीसी करंगळी विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका। चला करंगळी संघ विनंती आहे, शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, आपण जरा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे। दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी आयोजकांशी देखील संपर्क साधायचा आहे। दोन्ही संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील आयोजकांशी संपर्क साधायचा आहे।
चला सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे एनव्हीसी करुंगळे संघ. विनंती आहे. चला दोन्ही संघांना देऊया नक्कीच या ठिकाणी विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेला देखील सुरुवात करतोय प्रदीप वीर साहेब. प्रदीप वीर साहेब नक्कीच या ठिकाणी जाऊया मैदानाच्या दिशेने सुरुवात करतोय. अर्थातच या स्पर्धेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून या ठिकाणी नक्कीच आपण सुरुवात करतो या स्पर्धेला. अर्थात शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर माऊली स्पोर्ट्स आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अनिल पाटील भाई चषक 2025 पर्व दुसरं आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मान्यवरांचं आणि तमाम खेळाडूंचं मी समालोचक विनोद कृष्ण पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाने दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 3 to 1 लेट्स प्ले. क्या बात आहे. पहिलाच कव्हर ड्राइव्ह सुरुवात चांगली केली. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अगदी अलॉंग द कार्पेट. नक्कीच चेंडू टॅबल झाला, सिंगल झाली, एक्झिक्यूट आणि या स्पर्धेचा पहिली धाव संख्या धावफलकावर लागते. राजू आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवलाईवाडी संघाकडून राजू बरिष्ठे म्हटलं तर सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं आणि त्याची प्रात्यक्षिक आपण गेल्या स्पर्धेत आपण पाहिले गेले. वैभव वारंग आपण पाहिले गेलं तर गोलंदाजी मार्कवर लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र नक्कीच दिशेचा लेग बायच्या स्वरूपात ते मात्र सिंगल झाले. पण आपल्याकडे वळतायत आणि इशारा देतायत तिचा लेग बाय. भवन सर आपण पाहिले गेलं तर मागच्या स्पर्धेत देखील चांगलं काम दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून राहिलंय आणि यावेळेस मात्र या स्पर्धेतील अर्थातच अनिल पाटील भाई चषक 2025 पहिला षटकार आपण पाहतोय अर्जुन बरिष्ठच्या नावावर आणि 6 धावा मिळतील या चेंडूवर. करुंगळे टीम आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवते. करुंगळे नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता अर्जुन यांचा मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातो. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. वैभव वारंग देखील त्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. STJPL या खेळाडूने देखील गाजवली आहे. फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न मात्र फटक्यामध्ये इलेव्हेशन नाही आणि ते मात्र विकेटचं होतं पतन. या स्पर्धेतील पहिली विकेट वैभव वारंगच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो या ठिकाणी नवलाईवाडी संघाला अर्जुन बरिष्ठे बॅक टू पवेलियन. मोठा महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका लागलाय या ठिकाणी नवलाईवाडी संघाला. थोडंसं आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळते. तर गेल्या स्पर्धेमध्ये देखील थोडा फॉर्म साठी झुंज देत होते, संघर्ष करत होते आणि यावेळी देखील तेच घडलंय.
नवीन बॅट्समन आपण पाहिलं गेलं ते किंवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नवलाईवाडी वैभव पानकर पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल आपल्याकडे ठेवलं होता. बॅटची लिडिंग एजच्या यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या देखील मागे पाहायला मिळते. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी नारायण बारंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टी रक्षकाच्या मागे बॅकअपची भूमिका बजावताना सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या षटकाची देखील या ठिकाणी सांगता होईल. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली केली आहे वैभव वारंग याने आपल्या संघासाठी जरूर एक मोठा फटका या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला अर्जुनच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. पुनरागमन करावं लागेल नवलाईवाडी संघाला. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. त्यासाठी राजू बरिष्टे याला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. नवीन बॉलर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर दाखल होताना एक युवा खेळाडू आपण पाहिलं गेलं तर अंडर-23 चा एक रायझिंग स्टार आकाश वारंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंडर-20 संघातून खेळणारा हा रायझिंग स्टार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेस कमालीचा चेंडू होता त्यावर मात्र दिशा देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे नक्कीच. यावेळेस मात्र झेल देखील ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला होता वैभव याने मात्र राजू याने त्यांना थांबवलं आणि या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतलाय. ते देखील नवलाईवाडीच्या दृष्टिकोनातून नक्कीच महत्वाचं आहे. कारण राजू परिष्टे ज्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर गेल्या संडेची स्पर्धा रविवारची स्पर्धा आपण पाहिली गेली कैलासवासी रविदादा चाळके स्मृती चषक आणि त्या स्मृती चषक मध्ये का चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्या राजू बरिष्टे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते वैभव वारंग यांची अनुभव नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. लोअर फुल टच चेंडू आणि फुल टॉल वसूल केला. क्या बात आहे, कमालीचा फटका. राजू बरिष्टे इज ऑन आता फायर. आता मात्र राजू बरिष्टे यांची बॅट तळपायला सुरुवात झाली आहे आणि याच प्रकारची फलंदाजी नवलाईवाडी संघासाठी देखील गरजेचे आहे. कारण ज्यावेळी अर्जुन बाद झाला मात्र थोडासा संघर्ष धावांसाठी करत होता नवलाईवाडी संघ आणि हा प्रेशर या ठिकाणी रिलीज केलंय स्वतःवरचा राजू बरिष्टे यांनी. आणि 6 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 16 या धावसंख्येवर. 16 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. नवलाईवाडी संघ पुन्हा एकदा दाखल होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपट्याकडे ठेवला होता बॅटची नक्कीच येणारी एज कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. एक तेरी तो एक मेरी अशी काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक डॉट चेंडू एक मोठा फटका त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील कमालीचा चेंडू अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकाश वारंग एक अपकमिंग स्टार ब्राईट फ्युचर आपल्याला पाहायला मिळत आहे. रायझिंग स्टार आहेत आपल्या संघासाठी. NBCC करुंगळी देऊळवाडी संघासाठी विचार केला तर गेला हंगाम देखील आकाश वारंग तर चांगला राहिलाय. या हंगामात देखील चांगली सुरुवात या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र फटका देखील फसलाय. दरम्यान सिंगल मिळते आणि एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तर तब्बल 17 या धावसंख्येवर आणि दुसरा षटकाचा देखील या ठिकाणी खेळ संपतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये NV स्पोर्ट्स करुंगळी आणि शिवशंभू ग्रुप मान पातोडी या दोन संघांमध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. करुंगळी आणि मान पातोडी संघ आपण नक्कीच आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं आहे.
यावेळेस मात्र सुरुवात चांगली केली। आइए जनाब, आपका भी स्वागत है, स्वैग से करेंगे आपका स्वागत। तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मोठा फटका राजू बरिष्ठच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी मिळतोय हा एक दर्जेदार षटकार। अमर येतात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा, यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे। नो मॅन्स लँड मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल्स होईल, 1 बाउन्स गॅदर करतील का? दुसऱ्या बाउन्स मध्ये या ठिकाणी गॅदर केलाय, मात्र फेकी खराब आपल्याला पाहायला मिळते। काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी घडते आकाशकडून। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि तिसरी धाव। चार धावा मिळतील। क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। थोडासा खराब ताळमेळ, खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। राजू आणि वैभव यांच्या माध्यमातून चित्त्याच्या चपळाने या 4 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर। 27 ऑन साइडला बिग हिट। क्या बात आहे, कमालीचा फटका, आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा आलाय दर्जेदार षटकार। क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी, कौतुक करावं लागेल। यासाठी जाणला जातो हा खेळाडू, ज्या खेळाडूने आतापर्यंत शेवळी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं नाव उज्ज्वल केलं, सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं। यावेळेस मात्र थोडसा बीट करतायत। डॉट चेंडू येते, पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतो अमर या ठिकाणी। अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो। राईटमध्ये विकेट, यावेळेस समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी मिळतात 6 धावा। धावफलक इथे मात्र 6च्या मालिकेने पुढे सरकायला लागलाय, 6च्या पाडेने धावफलक नक्कीच पुढे सरकायला लागलाय। 39 ऑन स्कोरवर। यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। नक्की कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। आक्रमक रूप या ठिकाणी राजू बरिष्ठे यांनी धारण केलंय। धावफलकावर धावा लागतात तब्बल 45, 45 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। नक्कीच या ठिकाणी राजूने सांगून दिलंय, अर्जुन गेला तर काय झालं, मी राजू या ठिकाणी खेळपट्टीवर अजूनही सज्ज आहे आणि हे देखील दाखवून देतोय आपल्याला पाहायला मिळतंय। त्याला नेक्स्ट मॅच श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि त्यांना फाईट करता शिवशंभू ग्रुप मान पातवडे। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं नक्कीच गरजेचं आहे। आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। शेवटचा आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक। दीपक यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू अगदी लॉंग ऑफ च्या मधून चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवर कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय। 4 धावांसाठी हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। क्या बात आहे, युवा खेळाडू काही कमी नाही आहे या ठिकाणी दाखवून देतो। यावेळेस फुल टॉस चेंडू, क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी। वैभव पानकर मॅन फ्रॉम नवलईवाडी, 2 लागोपाठ 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत। रायझिंग स्टार आपल्याला म्हणावं लागेल, अपकमिंग सुपरस्टार नवलईवाडी संघाचा आपण पाहिलं गेलं तर जो संघ विचार केला तर 6 घरांची वाडी आहे आणि त्या 6 घरांमधून हे ब्राईट फ्युचर आपल्याला पाहायला मिळत आहे नवलईवाडी संघासाठी। कंपनीची फटकेबाजी, कौतुक करावं लागेल वैभव याचं देखील,
कारण ज्या ज्या वेळी वैभवला चान्स मिळाला त्या त्या वेळी वैभवने या चान्सचा या संधीचं सोनं केलंय. आता पावसाने देखील सुरुवात केली आहे, धावा देखील सुरुवात झाल्यात. यावेळी देखील आडव्या बॅटचा पुन्हा एकदा कडवा प्रहार. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अगदी फलंदाजाची पलटा भुई केले या ठिकाणी. गोलंदाजाची पलटा भुई केले या ठिकाणी फलंदाज वैभव पानकर याने. यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, थोडासा नक्कीच सॅक्रिफाईस, विकेट सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे आणि कमालीची फटके पाहिजे. नक्कीच वैभव पानकरचे 2 फटके आवडले असतील, टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी देखील वैभवने केली आहे. कौतुक करावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळते. सुभाष सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, कारण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते राजू बरिष्टे. अजून 2 मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. नवलाईवाडी संघासाठी धावपलकावर धावा लागेल तब्बल 61 माफ करा 61 धावा धावपलकावर लागल्यात. यावेळेस मिस टायमिंग आहे. यष्टनच्या मागे नारायण वारंग या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. विकेट सॅक्रिफाईस आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या ठिकाणी विकेटचं होतं पतन. राजू बरिष्टे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट होताना परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात. बासष्ट धावा धावफलकावर लागतात. 62 ऑन स्कोरबोर्ड. कमालीची फटकेबाजी राजू बरिष्टे यांच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन AK-47 अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅट सुटली आणि ते मात्र विकेट देखील शेवटच्या 2 चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर आली आहे. मात्र नक्कीच शेवटच्या 3 चेंडूवर 3 विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. धावपाच्या स्वरूपामध्ये कमबॅक केलं. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं 70 धावा पोहोचतील धावफलकावर, मात्र 62 धावांवर या ठिकाणी मजल मारली आहे नवलाईवाडी संघाने. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. NV स्पोर्ट्स करंगळे आणि त्यांना फाईट करतील शिवशंभू ग्रुप मान पातवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि NV स्पोर्ट्स करंगळे संघ. रायटिंग काय तुला मराठीत लिहायचं का इंग्लिश मध्ये लिहायचं? रायटिंग मग तू याची बना आपण ती लिहायला तुला काय एवढा प्रॉब्लेम? ते नाही करायचं आहे तुला कमिटी. लकी लकी एक मुलगा पाहिजे त्यांना बिल्डिंग कमिटीचा मुलगा पाहिजे. बिल्डिंगला मुलगा पाहिजे त्यांना. जा विचाराने जा. कमिटीचा घ्या. कमिटीचा परत आणि नको हे व्हायला. कमिटीचा घ्या. हा किरण कमिटीचा कोणतरी
चला NBCC करंगळे चला विनंती असेल आपले दोन्ही सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला नवलाईवाडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि NV स्पोर्ट्स करंगळे दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. मान पातवडे आणि करंगळे संघ चला करंगळे संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. करंगळे देऊळवाडी संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. एक प्लेयर पाठवा. एक प्लेयर कोण एक प्लेयर पाठवा. किरण शिंदे आहे का बघ. नाही टॉर्च लाय बॅट्समन वैभव. चला सुरुवात करूया. दुसऱ्या इनिंगला आपण पाहायला गेलं तर 62 धावा धावपलकावर लागल्यात. 163 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करताना आपल्याला पाहायला मिळतं. वैभव आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं गेलं तर अक्षय AK-47 म्हणून ज्याची ओळख आहे नवलाईवाडी संघाकडून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप ट्रॅक ठेवला होता. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आलाय. नक्कीच सुरुवात चांगली झाली आहे. नेक्स्ट बॉल यावेळी देखील कमालीची गोलंदाजी. सुरुवात चांगली झाली नवलेवाडी संघासाठी. थोडीशी खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. NBCC करंगळे संघ गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मात्र थोडस कमबॅक करावं लागेल. एक सुवर्ण संधी आहे फलंदाजीच्या माध्यमातून. त्या संधीचं सोनं करावं लागेल NBCC करंगळे देऊळवाडी संघाला. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धावफलकावर धाव लागले 1. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अक्षय चला आयोजक टीम नाणेफेक करून घ्यायचे आहे. विनंती असेल एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर शिवशंभू ग्रुप मान पातोडे आणि एका बाजूने NV स्पोर्ट्स करंगळे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये यावेळेस फटका चांगला आहे. आकाश वारांग आपण पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंग एंडला. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. ज्या पद्धतीने वैभव आणि राजू बरिष्ठने बॅटिंग केली होती, फलंदाजी केली होती, त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी NBCC करंगळे देऊळवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच अपेक्षित आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल एक युवा खेळाडू.
क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी झेल सुटला, संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय आणि पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या देखील सॉरी पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 3 या धावसंख्येवर. पहिल्या षटकापासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर केलाय नवलाईवाडी संघाकडून. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. चला मान पातवडे संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. यावेळेस मात्र अगदी 2 खेळाडूंच्या मधून अगदी काळ्या पडद्यावर चेंडू जाऊन विसावतोय आणि हा आला दर्जेदार षटकार. असा हा धाव्यांसाठी चेंडू सीमा पार. सहा धावा मिळत आहेत. सुरुवात चांगली केली या षटकाची. आपल्याला पाहायला गेलं तर थोडस वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न वैभव वारंग याचा आपल्याला पाहायला मिळते. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडूची कामगिरी यावेळेस मात्र कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, ऑन साइडला बिगिट. आणखी एक धमाका, आणखी एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय वैभव वारंगच्या बॅट मधून. पाहिलं गेलं तर आताच म्हटलं होतं अष्टपैलू खेळाडू आहे ना, अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी वैभवची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर पहिल्या इनिंगचा नक्कीच विचार केला तर 7 धावा खर्च केला. एक विकेट नक्कीच त्याच्या नावावर आहे वैभवच्या. आणि यावेळेस मात्र फलंदाजीच्या माध्यमातून 2 मोठे फटके नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर कमबॅक करावा लागेल या ठिकाणी वैभव याला. यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स गॅदर करतील त्या पर्यंत नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. एक फटका आपण पाहायला गेला तर समोरच्या दिशेने एक फटका ऑन साइडला. 2 मोठे फटके नक्कीच वैभवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न नक्कीच सफल ठरतोय, यशस्वी ठरतोय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक राजू यांच्या हातामध्ये. यावेळेस ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. ताळमेळ थोडासा खराब पाहायला मिळाला मात्र यशस्वीरित्या नक्कीच पॉपिन क्रीज पार करताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 18 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडस महागडं षटक राहिलंय. यावेळी अलॉंग द कार्पेट एकी धाव घेता आली नाहीये. वैभव नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. एकही धाव मिळणार नाहीये.
नंतरच्या 2 ओव्हरला मार. त्याला मान पातवडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा विनंती असेल. शेवटचा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सुभाष धुमाळ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पंचांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट सज्ज आहेत. लोअर फुल टॉस चेंडू अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नक्कीच अवकाशाच्या बाहेर खेळाडूच्या चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. हा आला एक पहिल्या चेंडूवर वैभव वारंगच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. 24 धावा धावफलकावर लागतायत. 24 धावा धावफलकावर लागतात. अजून भरपूर धावा बनवायच्या आहेत आणि त्याचाच पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो वैभव वाघवर. अटॅकिंग क्रिकेट खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी डेट घोषित केलाय पंचांनी. थोडासा अडथळा नक्कीच धावगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्वतःवर नाराज आहेत कारण चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी अयशस्वी ठरला. डॉट चेंडू नक्कीच काउंट झालाय. यावेळेस क्या बात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चालाय निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील या चेंडूवर. अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी आपल्याला वैभव वारंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बायोकेमिस्ट्री लुपिन कंट्रोल रूम. हां कंट्रोल रूमला सांगा ना ते आहेत. डीबी कमी कर. जास्त कमी गेली. हां थोडीशी वाढ. काय समजा डिपार्टमेंटला काहीतरी. बस बस बस. नाही आम्हाला इथे काय नाही. यावेळी देखील क्या बात आहे. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव वारंग आपल्या नावाचा आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. या हे थोडस षटक देखील महागडं राहिलंय. 34 धावा धावफलकावर लागल्यात. चला किरण दादा, किरण शिंदे साहेब. नक्कीच शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी NV स्पोर्ट्स करंगळे संघाला. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका. थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आपल्याकडे वळतायत आणि इशारा करतात यस इट्स अ वाईट चेंडू. पुन्हा टाकावा लागेल सुभाषांना. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 35 या धावसंख्येवर पोहोचतोय धावफलक. यावेळेस मात्र सिंगल स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील. शेवटच्या चेंडूवर सिंगल आली
आणि वैभव मात्र स्वतःकडे एक स्ट्राईक ठेवतील. 36 धावा धावफलकावर लागतात. 36 ऑन स्कोरबोर्ड. 6 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा निर्णायक अंतिम स्लो ओव्हरचं षटक आपण पाहिलं गेलं. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता. वैभव वारंग जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज आहे, नक्की ते समीकरण काही मोठं नाही आहे. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता. राजू बरिष्ठे आपण पाहिलं गेलं तर ज्याच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, तोच फलंदाज गोलंदाजी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होत आहे. फाईन लेगच्या दिशेने नक्कीच चेंडूने दिशा बदलली आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. पाच चेंडू आणि 24 धावेंची गरज. एक जर मोठा फटका आला तर सामना नक्कीच बॅलन्स राहू शकतो. सध्या मात्र NVCC करंगळी देवळवाडी संघाच्या बाजूने देखील सामना येऊ शकतो. नक्कीच सामना बॅलन्स आहे. 5 चेंडू आणि तब्बल 24 धावेंची गरज. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, मैदानाच्या आतमध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावेंसाठी नक्कीच थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी राजू बरिष्ठे यांना, कारण आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू अगदी खोदून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण येते. काय घडतंय, नक्कीच 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. तीन चेंडू आणि 16 धावेंची गरज. एक निर्णायक चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील अनिल पाटील भाई चषक 2025 पर्व दुसऱ्याचा पैसा वसूल सामना. यावेळेस आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल निघून चालला सीमारेषे पार. आणखी एक दिमागदार दर्जेदार वंडरफुल षटकार. नक्कीच वैभव वारंगसाठी आता पारितोषिक आलंय. दोन चेंडूवर 2 षटकार ठोकले तर 1001 रुपयाचं पारितोषिक वैभव वारंगसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नवलाईवाडी संघ सध्या मात्र आता बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. आडव्या बॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय, विकेटचं होतं पतन. धावबाच्या स्वरूपात नक्कीच नशिबाची विकेट या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. एक धाव मिळाली या चेंडूवर. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय, वाईट चेंडू येतोय. नक्कीच पंच भवन सर आपल्याकडे बोलतायत आणि इशारा करतायत वाईट बॉल. 1 चेंडू 8 धावेची गरज. एक चांगला चेंडू या ठिकाणी
नवलाईवाडी संघासाठी विजय प्राप्त करून देऊ शकतो. यावेळेस मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाने. चांगली फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली वैभव वारंग्याचे आणि संपूर्ण NBCC करंगोळी देऊळवाडी संघाची चांगली फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले.